मी पूजा कानडे, सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट। आज माझ्या या पहिल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज मी एका खूप महत्वाच्या विषयी बोलणार आहे, तो म्हणजे आहाराच्या सवयी आणि फिटनेस याचा समतोल कसा राखायचा। तर मंडळींनो, तुम्हाला तर माहीतच आहे, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचंच आयुष्य तणावग्रस्त आणि धावपळीचं आहे। आणि याचा दुष्परिणाम म्हणून आपण काय करत असतो, तर आपल्या आहाराकडे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि त्याचे परिणाम आपल्याला सामोरे जावे लागतात। तर अशा वेळेला काय होतं, तर हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, पीसीओडी, पीसीओसी या सगळ्या व्याधीला सामोरं जावं लागतं। थकवा जाणवणे, वजन वाढवणे, रक्तामध्ये लोहाचं प्रमाण कमी होणे, हे सगळे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसत असतात। तर अशा वेळेला आपल्याला काय काय केलं पाहिजे, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत। तर तुम्ही म्हणाल की असं कसं, आम्हाला तर हे सगळं करायला वेळच नाहीये, एवढा वेळ आम्ही कसं काय काढणार, व्यायाम करणं, बॅलन्स डाएट घेणं, हे सगळं शक्य नाही। तर मित्रांनो, ह्याच्यासाठी आपल्याला काही जास्त मोठं करण्याची गरज नाही। तर छोट्या छोट्या गोष्टी जर आपल्या शरीर रोजच्या जीवनामध्ये सवयी लावून घेतला, तर आपण एक निरोगी आयुष्य जगू शकतो। तर याच्यासाठी सगळ्यात प्रथम काय करायचंय, तर आपला जो दैनंदिन जीवनाचा काळ आहे तो आपण एका वहीमध्ये लिहून काढायचे आणि त्याच्यावरती आपण अभ्यास करायचा की आपण काय काय दिवसभर करतो। मग ह्याच्यामध्ये आपण जेवणाच्या वेळा फिक्स करायच्या की जसं की सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि त्याच्यामधले छोटे छोटे जे आपण मील स्नॅक टाइम आहे ते आपण वेळा त्यांच्या फिक्स करायच्या आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे आपण नेहमी कसं असतं आपल्या जीवनामध्ये, आपण सकाळी उठतो, डबा घेऊन जातो, मग त्या टिफिन मध्ये आपल्या 2 चपात्या आणि 1 वाटी भाजी असते। याच्यामुळे काय होतं, तर आपल्याला जे शरीराला पोषक तत्व हवी असतात ती कधीच मिळत नाही, प्रोटीनचा अभाव असतो, विटामिन्स प्रॉपर मिळत नाही। म्हणून आपल्या जीवनाच्या ताटामध्ये नेहमी योग्य प्रमाणात फायबर, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट, जीवनसत्वे, मिनरल्स या सगळ्यांचा समतोल राखणं गरजेचं असतं। जसं की समजा वेगवेगळ्या जर कोशिंबिरी आपण रोज ऍड केल्या तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टम ऍक्टिव्ह राहणार। डाळी, कडधान्य, दूध, पनीर, मासे, अंडी यासारखे जर प्रोटीन युक्त पदार्थ आपण जेवणामध्ये ऍड केले तर आपल्या स्नायूंना बळकटी येते। म्हणून आपण आहाराचं समतोल राखणं गरजेचं असतं। दुसरी गोष्ट म्हणजे पुरेसं पाणी पिणे। आता पाण्याचं तर तुम्हाला माहितच आहे, 70% भाग आता शरीराचा आपला पाण्याने बनलेला असतो। आता पाण्याने तर आपल्या किती क्रिया शरीरामध्ये घडत असतात, ब्लड सर्क्युलेशन, डायजेशन, त्याच्यानंतर मलमूत्र उत्सर्जन, ह्या सगळ्या गोष्टींसाठी पाण्याची नितांत गरज असते। आणि आपण तर पाणी तेवढं पितच नाही, काम करत राहतो, त्याच्यामध्ये पाणी पिणं विसरूनच जातो। मग अशा वेळेला काय करायचं की आपण कामाच्या ठिकाणी जिथे पण आहे तिथे पाण्याचा ग्लास किंवा 1 बॉटल पाण्याची ठेवायची आणि थोड्या वेळाने पाणी पित राहायचं। असं दिवसातून 7 ते 8 ग्लास आपल्याला पाणी पिणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे आपला इलेक्ट्रोलाइट बॅलन्स नीट राहतो आणि शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहते। आता म्हणाल तिसरी गोष्ट कोणती करायची, तर ती म्हणजे सगळ्यात म्हणजे आपली आळसाची गोष्ट, आपल्याला फारच कंटाळा येतो, तो म्हणजे नियमित व्यायाम। आता तुम्ही म्हणाल आता ह्याच्यासाठी अजून कुठे वेळ काढू, तर तसं नाही मंडळीनो। आपल्याला जर एक निरोगी आयुष्य जगायचंच असेल तर आपल्याला आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ नको का काढायला, तर मग अशी 30 ते 45 मिनिटं आपण आपल्या रोजच्या जीवनामधून काढायची आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता, एक छोटे साधे व्यायाम पण करू शकता, जसं की जॉगिंग करणं, चालणं आहे, प्राणायाम, योगाभ्यास, मेडिटेशन करू शकता, स्ट्रेंथ एक्सरसाइज करू शकता। या सगळ्यांमुळे तुमचं शरीराला मजबूत येणार, स्नायूंना बळकटी मिळणार आणि तुमचं इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, मेंटल हेल्थ सगळं मेंटेन राहणार। परत तुमचं जर 8 तास कंटिन्यू काम असेल, एकाच जागेवर बसून करायचं असेल, तर त्यावेळेला तुम्ही मध्ये 1-2 तासानंतर उठून एक 10-15 पावलं चालणं, थोडंसं स्ट्रेचिंग करणं। तसंच जर तुमचा प्रवास जर जवळचा असेल तर वाहनाचा वापर न करता पायी चालणं। जेवल्यानंतर जशी पूर्वीची लोक शतपावली करत होती त्याप्रमाणे तुम्ही शतपावली केलात, तर असे छोटे जर व्यायाम तुम्ही दिवसभरामध्ये केलात तर तुमचं शरीर एक ऍक्टिव्ह राहू शकता आणि लवचिक बनू शकतो। आता आपल्याला सकाळी उठल्यानंतर काय होतं, खूप थकवा जाणवतो, झोप येत राहते, दिवसभर चिडचिड करतो आपण सगळ्यांवरती, कामात लक्ष लागत नाही। या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात, तर अपुऱ्या झोपेमुळे।
प्रत्येक मनुष्य जीवाला 8 तासाची झोपेचं गरज असतं, कारण आपण एवढं धकाधकीचं आयुष्य जगत असतो. त्याच्यामुळे आपली एनर्जी, पेशी, खूप ऊर्जा आपली वापर होत असते दिवसभर. मग ह्या सगळ्याचं बॅलन्स राखणं गरजेचं असतं. मग शरीर काय करत असतं, ज्या वेळेला आपण 8 तासाची झोप घेतो त्यावेळेला नवीन पेशींचं पुनरुत्पादन करत असतं. आपला सगळे बॅलन्स नीट करत असतो. त्याच्यानंतर आपल्याला एक शांत झोपेची गरज असते. मेंदू आपला शांत होतो, मेंटल हेल्थ आपली चांगली राहते. ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपण रात्रीचं जेवण आणि रात्रीची झोप ह्याच्यामध्ये 1 ते 2 तासाचं अंतर असणं गरजेचं आहे. आता आपण रात्री जेवल्यानंतर काय करतो, तर आपण मोबाईल घेतो आणि नको त्या रील्स बघत असतो, की ज्याचा आपल्या आयुष्यामध्ये काहीच उपयोग नसतो. तरी सुद्धा आपण 1-2 वाजेपर्यंत बघत असतो आणि मग परत सकाळी 7 वाजता उठणार आणि कामावरती जाणार. तर तुम्ही तो मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळला पाहिजे. त्याच्याऐवजी तुम्ही सुमधुर संगीत ऐका, मेडिटेशन करा, की जेणेकरून तुमच्या मेंदूला शांत झोप लागेल, तुमच्या शरीरातील थकवा दूर होईल आणि मग तुम्ही सकाळी उत्साहपूर्वक ताजेतवाने होऊन एक चांगलं जीवनशैली जगू शकाल. तर मंडळीनो, अशा प्रकारे जर छोट्या 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 सवयी जर तुम्ही लावलात तर तुम्हाला एक निरोगी आयुष्य जगू शकता. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं ठीक आहे, पण आम्हाला एवढ्या सगळ्या माहिती कुठून मिळणार, तर मित्रांनो, त्याच्यासाठी मी हा नवीन युट्यूबचा चॅनल चालू केलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स डाएट कसं करायचं, लहान मुलांचं पोषण कसं करायचं, त्यांच्या शरीराच्या वाढीनुसार आहार कसा बदलायचा, वेगवेगळ्या आजारांवरती वेगवेगळा आहार कसा घ्यायचा, वजन वाढणे, वजन कमी करणे, हे सगळं कसं मेंटेन करायचं. त्याच्यानंतर फायबर्स म्हणजे काय, कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, प्रोटीन म्हणजे काय, ते कशातून मिळतो, ते कसं काय आपल्या आहारामध्ये वाढवायचं, या सगळ्या गोष्टींची माझ्या युट्यूब चॅनलवरती माहिती मिळणार आहे. आणि माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही सर्वांनी ही सगळी माहिती करून घेणं आणि त्याचं अवलंबन जीवनामध्ये करणं, की जेणेकरून तुम्ही एक चांगलं निरोगी आयुष्य जगू. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत करून घ्यायच्या असतील तर माझ्या या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तर काय मंडळीनो, आजपासून आपण एक नवीन सवय लावूया आणि निरोगी जीवनाकडे एक पाऊल पुढे टाकूया. धन्यवाद. मस्त रहा, स्वस्त रहा.